आमच्या सोमनाथ दादासाठी एकदा टाळ्या वाजवा. एक 15-20 दिवसापूर्वी एक सप्ताह झाला आमच्या परिसरामध्ये, जालना जिल्ह्यात मौजपुरी, आणि तिथं दादांचा साऊंड होता. माझं कीर्तन झाल्यावर यूट्यूबला नाव टाका मौजपुरी. कीर्तन ऐकायला सत्यजित भाऊ 25 ते 30 हजार लोक होती, आणि साऊंड सोमनाथचा होता बरं का. 25-30 मी कीर्तन केलं त्या सप्ताहामध्ये, आणि एवढ्याही लोकांना थोरात साहेब आमरस होता जेवायला, एवढ्या लोकांना. आणि मराठवाडा करू शकतो बरं का. परमार्थाचं खरं वैभव जर तुम्हाला पाहायचं असेल तर मराठवाड्यात. आमच्याकडं असं पाणी ऊस कमी आहे, कळलं माझं बोलणं. तुमच्या इकडं आता हे एवढं हिरवं दिसतंय ना, आमच्या इकडं फक्त आता कपड्याचा कलरच हिरवा दिसेल, बाकी काही हिरवं नाही दिसणार महाराज. पण परमार्थाच्या बाबतीत मागं हटत नाहीत आमची लोक. पण तिथंही दादांचा साऊंड होता. हा उद्देश सांगण्याचा, बाकी काही नाही. पण पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर